नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा। आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळातले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे पावसाळी अधिवेशन सुरू असताना शेतकऱ्यांच्या विषयी प्रश्न विचारत असताना विरोधी पक्षावाले हे पत्ते खेळत बसले, जुगार असं, आणि ते जुगार खेळून 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 महाराष्ट्राला भिकारी बनवलंय। हे माणिकराव कोकाटे अशा मंत्र्यांना कशासाठी, म्हणून मंत्रिमंडळामध्ये देवेंद्र फडणवीसांनी ठेवलंय। असा एकच मंत्री नाही, अनेक मंत्री आहे, उघडे नागडे नाचतेत, काय काय करतेत, हे भिकार बोडेचे हे ताणून लावले पाहिजे मंत्रिमंडळातून। हे असे मंत्री संत्री कशासाठी म्हणून मंत्रिमंडळात, तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय। तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा, ही सर्वांना विनंती। आणि चला चर्चेला सुरुवात करूया। बघा, महाराष्ट्राचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि या पावसाळी अधिवेशनामध्ये बरेचसे मुद्दे, बरेच प्रश्न गाजलेले आहेत। जसं संजय शिरसाट हे अंडरवेटीवरती बसले होते, बनेला अंडरवेट घालून, आणि पित होते काहीतरी, आणि पाठीमागं पैशाने भरलेली बॅग होती। ते संजय शिरसाटांचा विषय असेल, किंवा रामदास कदम जे शिवसेनेचे बाळासाहेबाचे वारस म्हणतात, त्या रामदास कदमांचे चिरंजीव योगेश कदम हे मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री आहेत पोलीस खात्याचे, आणि त्यांचा मुंबईमध्ये डान्स बार आहे आणि त्या डान्स बार मध्ये वेश्या व्यवसाय चालतोय। काय धंदे, हे काय धंदे लावले देवेंद्र फडणवीसांनी असे, आणि हेच लोक गरिबांची कामं करतायत। म्हणजे कुठलाही आमदार खासदार गरीब नाही, हजारो लाखो कोटीच्या इस्टेटी झाले ते त्यांच्या, आणि ते गरिबांसाठी काम करणार। बघा, समाजकारण आणि राजकारणाची अशी व्याख्या बनलेली आहे की समाजाचे, गरीब समाजाची कामं करता करता श्रीमंत होण्याचा मार्ग म्हणजे राजकारण, असं महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये सध्या सुरू आहे। इतर देशामध्ये हे चालत नाही, फक्त हे भारतामध्ये चालतंय। आपल्याकडं लोकशाही प्रणाली आहे, लोकशाहीमध्ये अनेक कठोर कायदे आहेत, परंतु तो कायदा राबवणारे जे लोक आहेत, हे लोक कायद्याचा स्वतःसाठी वापर करतात, सोयीस्कर असा वापर करतात, आणि गोरगरिबांना जेलात टाकतात। आता हेच माणिकराव कोकाटे, आता शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती चर्चा सुरू आहे, शेतकऱ्यांच्या विषयी प्रश्न विचारले जात आहेत। शेतकरी महाराष्ट्रामध्ये होरपळून निघतोय, शेतकऱ्याच रोज आत्महत्या होतात, पाणी नाही, लाईट नाही, शेतीसाठी काय योजना नाही, फक्त घोषणांचा पाऊस आहे। आता हे सगळं सुरू असताना या महाशयांना थोडं सुद्धा याचं गांभीर्य वाटत नाही। हे आपले जुगार खेळत बसलेत, पत्ते, 3 पाणी पत्ते असतात, ते ऑनलाईन रमी सर्कल आहे मोबाईल वरती, ते ऑनलाईन रमी खेळत बसलेत, आणि ह्यांनी रमी खेळून खेळून महाराष्ट्र सरकारचे सगळे पैसे घालवले आणि महाराष्ट्राला भिकारी बनवून टाकलं या मंत्र्या संत्र्यांनी। दारू डोसत बसते दिवसा ढवळ्या, आणि गरिबाचं काम करतोय असं सांगतात। आता बघा, काल पुन्हा पत्रकार परिषद घेतली माणिकराव कोकाटे यांनी, म्हणजे ह्या पत्त्या खेळत होते त्या पत्त्यावरती उत्तर देण्यासाठी। आता त्यावेळी पुन्हा 2 बरळे परत म्हणले, महाराष्ट्र सरकार भिकारी आहे, महाराष्ट्र सरकार दिवाळखोरीत आहे, महाराष्ट्र सरकार आमका आहे, तमका आहे, फला नाही, बेस्ता नाही। काय भाषा, काय भाषांतर, म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळामध्ये 10-15 मंत्री नव्हे तर अख्खं मंत्रिमंडळच नालायकपणाचा कळस केला अख्ख्या मंत्रिमंडळानेच। कोण काय बोलतय, काय चाललंय, कसं चाललंय, ह्याचा काय धारमेळ सुद्धा लागना, कशाचा कशाला थांग पत्ता नाही, काही पण उठसूट काही पण बोलतात। अरे मंत्री महोदय आहे आपण, मंत्री म्हणजे जनतेची कामं करण्यासाठी आपल्याला लोकांनी निवडून दिलंय। आता ह्या सगळ्या गोष्टींना जनताच जबाबदार आहे। अशा लोकांचं डिपॉझिटच जप्त केलं पाहिजे, हे लोक पुन्हा उभा सुद्धा राहिले नाही पाहिजे, परंतु जनताच ह्या गोष्टीला जबाबदार आहे। जनता एखादा गाड्या घोड्या घेऊन आला, पुढारी मोठ्या मोठ्या गाड्या, गळ्यात साखळी, हातात ब्रेसलेट घालून आला की
माणसं पार भाव आले, दादा आले, मामा आले, ताते आले करत त्यांच्या मागं पळतात. परंतु जर कोणीही या लोकांच्या मागं नाही फिरलं तर मात्र, आणि अशा लोकांना जर आपण मतच दिली नाही ती, तर मात्र हे विधानसभेमध्ये जातील कसे? आज प्रत्येक पुढाऱ्याच्या लाखो कोटीच्या इस्टेटी द्या, साखर कारखाना ह्यांचा, दूध डेअरी ह्यांची, आणि त्याला टॅक्स नाही विशेष म्हणजे सरकारचा. साखर कारखान्याचा चेअरमन म्हणजे एक आमदार असल्यासारखा आहे. हजारो कोटीचा भ्रष्टाचार, हजारो कोटी कमवून बसले, म्हणजे त्याला आमदार होण्याची गरज नाही. पण साखर कारखाना जर असेल तर प्रत्येक वर्षी म्हणजे वर्षाला 400-500 कोटी कमवण्याचा सगळ्यात मोठा धंदा येतो. आणि सहकाराच्या नावाखाली शेतकऱ्याचं काम करतोय आम्ही, शेतकऱ्याचा ऊस गाळतोय ह्याच्या नावाखाली, शेतकऱ्याचा दूध येतंय या नावाखाली. परंतु हे दूध नाही, शेतकरी नाही, काय नाही, हे स्वार्थासाठी सगळं राजकारण सुरू आहे. आता माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा म्हणून दबाव सुरू आहे. आता बघा, त्या माणिकराव कोकाटे पत्ते खेळत होते, त्याच्यावरनं किती वादन घडलं. त्या लातूरमध्ये छावा संघटनेच्या प्रदेशाध्यक्षाला पाडोपाडू मारलं. त्यांनी निवेदन दिलं, सुनील तटकरे यांना निवेदन देऊन तिथं पत्ते टाकले. आता पत्ते टाकले की हे लोक बाहेर गेले की सुनील तटकरेंचे कार्यकर्ते आले, धरू एकाला बदा 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 मारलं. म्हणजे अगदी ह्या गोष्टींवरती बोलायचं सुद्धा नाही, शांत राहायचं, नाहीतर तुम्हाला रट्टे मिळतील. असे सध्या परिस्थिती महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. म्हणजे मंत्र्या संत्र्यांनी काही जरी केलं, काही पण त्याने करू द्या, उघडा नागला नाचला, नागडा नाचला, माग त्या किरीट सोमय्यासारखा उघडे बाबा, काही जरी केलं तरी मात्र तुम्हाला याचं म्हणजे मंत्र्यांना काहीही होणार नाही. आमदार, खासदार, मंत्री यांना काहीच होत नाही अशी परिस्थिती आहे. आणि यांच्या विरोधामध्ये जर बोलायचं म्हणलं तर मात्र बोलणारालाच रट्टे मिळत आहेत, असं एकंदरीत आपल्याला दिसतंय. पण आता या मंत्री महोदयांचा बघा, आता किती मंत्री वादात आहेत. संजय शिरसाट आहे, माणिकराव कोकाटे आहे, उदय सामंत आहे, भरत गोगावले आहे, म्हणजे असे अनेक मंत्री वादात आहेत. तर या सगळ्याच मंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे, यांना घरचा रस्ता दाखवला पाहिजे, आणि दुसरं कोणीतरी चांगलं काम करणारं घ्या ना. देवेंद्र फडणवीसांनी हे सुचवलं पाहिजे की जे भ्रष्ट आणि ज्यांच्या विरोधात अशा अनेक तक्रारी आहेत, जे व्यवस्थित काम करत नाहीत, अशा सर्वांना घरी बसवावं आणि त्यांच्या ठिकाणी दुसरं कोणाला तरी घ्यावं जे चांगलं काम करू शकतंय, अशांना घ्या ना. आता जे राज्याचे गृहराज्यमंत्री, त्यांचा डान्स बार वेश्या व्यवसाय, डान्स बार आणि तिथं वेश्या व्यवसाय सुरू. काय परिस्थिती आहे ही? विरोधकांनी राजीनामा मागितला की म्हणायचं हे आमचं नाही, आणि ते पुराव्यासकट तर दिलेलं आहे, मग त्यांच्यावरती का गुन्हा दाखल करीत नाही? खोटी माहिती दिली म्हणून. परंतु असं काही केलं जात नाही, वेळ मारून नेलं जातं. आता त्यातले त्यात तर बघा, रामदासबाई कदम काय म्हणले अनिल परबांना, माझ्या मुलाचा तुम्ही म्हणजे योगेश कदमांचा राजीनामा घेऊनच दाखवा, मग तुमच्याकडे बघतो. आता ही डायरेक्ट धमकी देवेंद्र फडणवीसांना देऊन टाकली की देवेंद्र फडणवीस, माझ्या मुलाचा राजीनामा तुम्ही घेऊनच दाखवा, तुम्हाला दाखवतो कस काय. अशा भाषेत रामदास कदमांची भाषा ही. रामदास कदम बोललेत, काय महाराष्ट्रामध्ये चाललंय? म्हणजे चुका करायच्या ते करायच्या आणि वर्ण धमक्या द्यायच्या, आम्हाला काढून दाखवा. म्हणजे महाराष्ट्रामध्ये नेमकं चाललंय काय हे सर्वसामान्य जनतेला कळायला मार्ग नाही. जनतेची कामं राहिली बाजूला आणि हे बाकीच दुसरं चालू राहतं ह्या आमदार खासदारांचं. आणि ह्यांनाच कळना की आपण काय करतोय, कोणाला हाणतोय, कोणाला मारतोय, नेमकं करतोय काय, हे मात्र ह्यांना अजिबात कळनासं झालेलं आहे. आता बघा, 4-2 ठिकाणी किंवा महाराष्ट्रभर आंदोलन होतील माणिकराव कोकाटेंनी राजीनामा द्यावा म्हणून, परंतु राजीनामा घेताय की नाही हे देखील सांगता येणार. आता काल पत्रकार परिषदेत माणिकराव कोकाटे महाराष्ट्राबद्दल तर बोलले महाराष्ट्र भिकारी, पुन्हा दुसरं हे विधान केलं, म्हणले मी काय कोणाचा विनयभंग केलाय का, बलात्कार केलाय का, अपहरण केलंय, काय केलंय, पत्त्याच खेळत बसलो होतो ना. म्हणजे पत्त्या खेळणं हे गुन्हा नाही असं त्यांनी सांगितले.
परंतु सर्वसामान्यांचं असं मत आहे की बाबा तुम्ही जुगार खेळा तुमच्या पैशाने, आमच्या पैशावरती फुकाट फिरताय तुम्ही, आमच्या पैशावरती जुगार खेळताय तुम्ही, जुगार खेळून खेळून महाराष्ट्रासकट तुम्ही आम्हाला म्हणजे जनतेला सगळ्यांना भिकारी बनवलं ना तुम्ही, असं लोकांचं म्हणणं येतं. तर या माणिकराव कोकाटेंचा, तसंच संजय शिरसाट, योगेश कदम, उदय सामंत, पुन्हा आपले हे जे मंत्री आहेत सगळे, या सगळ्याच मंत्र्यांचा, जे वादग्रस्त मंत्री आहेत, प्रताप सरनाईक असतील किंवा अजून कुणी असतील, ओम भट स्वाहा म्हणणारे असतील, अशा सगळ्याच मंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे आणि त्यांना घरी बसवलं पाहिजे आमदार म्हणून नुसतं, तरच महाराष्ट्राला आणि या पुढाऱ्यांना शिस्त लागेल, अन्यथा शिस्त लागणं कठीण आहे. तर आज एवढंच. कॅमेरामन अनिकेत सह मी भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर, पुणे.